श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. उद्या आषाढ अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून भगवान शिवांची पूजा करण्याची प्रथा आहे. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद भक्तांसोबत राहतात. म्हणूनच आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांना पंचामृताने दूध, तूप, दही, साखर आणि मध अभिषेक करावा. असे मानले जाते की ह्या विधीमुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विस्तृत विधीची आवश्यकता नाही. तुम्ही घरी किंवा जवळच्या शिव मंदिरात ह्या सोप्या पद्धतीने पालन करू शकता. तर पहिले तर संकल्प करावा. सर्वप्रथम हातात थोडे पाणी घ्या आणि असा संकल्प करा की तुम्ही आज तुमच्या समस्या दूर करण्यासाठी किंवा सुख आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी भगवान शिवांचे ध्यान करत आहेत. सर्वप्रथम शिवलिंगाला स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर कच्चे दूध अर्पण करा आणि मग पुन्हा गंगाजल किंवा शुद्ध पाणी अर्पण करावे आणि त्यानंतर भगवान शिवांना ह्या वस्तू अर्पण करा. तर भगवान शिवांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. त्यानंतर अख्खे तांदूळ, बेलाची पाने, धोत्रा आणि शमीची पाने अर्पण करा. पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा सतत जप करावा. शेवटी धूप लावा आणि भगवान शिवांची आरती करा आणि त्यानंतर पांढरी मिठाई किंवा फळे अर्पण करावीत. तर विशेष उपाय: जर तुम्हाला घरात वारंवार अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी कायम असतील किंवा आरोग्य खराब असेल तर आज संध्याकाळी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा सोपा उपाय करून पहा. अमावस्येपूर्वीच्या दिवशी तर तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध घाला. शिवलिंगाला हे पाणी हळूवारपणे अर्पण करत असताना आपल्या पूर्वजांचे ध्यान करा. शांती व सुखासाठी भगवान शिवांची प्रार्थना करा. या उपायामध्ये कुंडलीतील मोठे मोठे दोषही शांत करण्याची क्षमता आहे. अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ह्या दिवशी पितरांच्या निमित्ताने तर्पण किंवा दानधर्म करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. आषाढ अमावस्येला शिवलिंगावर रुईची फुलं अर्पण करावीत. असे म्हटले जाते की ही फुले अर्पण केल्याने भगवान शंकर यांचे आशीर्वाद मिळतात. शिवाय रुईची फुलं अर्पण केल्याने आजार आणि असाध्य दुःखापासून मुक्तता मिळते. आषाढ अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करावी. शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने तुमच्यावर असलेले शनीच्या 7.5 धैर्य आणि इतर अशुभ ग्रहांचे परिणाम कमी होतात. तसेच आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्ही बेलाच्या झाडाखाली स्नान करणे खूप चांगले मानले जाते. हे केल्यानंतर एखाद्या ब्राह्मणाला खीर खाऊ घालावी. यामुळे व्यक्तीला जीवनातील अडथळे दूर करण्यास मदत होते आणि संपत्ती देखील वाढू शकते. जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल तर आषाढ अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय नक्कीच करून पहा. यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि महत्त्वाच्या कामात यश मिळू लागते. तसेच तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत आणि जवळच्या शिव मंदिरात जावे. तिथे शिवलिंगावर फुले अर्पण करावीत आणि विधीनुसार पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह दोष दूर होतात. अकाली मृत्यूचे भयही दूर होते. आषाढ अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यास तुम्हाला भगवान शिवांचे आशीर्वाद देखील मिळतात. तर जीवनात आनंद आणि शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही आषाढ अमावस्येला एक छोटासा आणि प्रभावी उपाय करू शकता. या दिवशी घरात शमीचा एक रोप नक्की लावा आणि त्याची नियमित पूजा करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच भक्तांवर राहतात. या दिवशी शमीचे रोप लावण्यासोबतच तुम्ही काही फळं देणारी रोपे देखील लावू शकता. तर असे केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी राहते. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्तता देखील मिळवू शकता. जर तुम्ही आयुष्यातील समस्या आणि अडथळ्यांनी त्रस्त असाल
तर याचे कारण पितृदोष असू शकते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आषाढ अमावस्येला एक सोपा उपाय करू शकता. यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी जावे आणि दिवा लावावे आणि तिथे काही अन्नपदार्थ ठेवावे. हा उपाय केल्यानंतर घरी येताना चुकूनही मागे वळून पाहू नका. असे केल्याने व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होऊ शकते. तसेच हे तुमचे नशीब देखील बदलू शकते. करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग देखील उघडू शकते. तर अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना समर्पित मानला जातो. तर अशा परिस्थितीत त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही ह्या दिवशी एक छोटासा उपाय करू शकता. तर आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी तुम्ही लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर एक लोटा पाण्यात दूध मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. तसेच किमान 7 वेळा परिक्रमा करावी आणि एका पानावर 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई ठेवा आणि झाडाखाली ठेवा. शेवटी पितरांचे ध्यान करा आणि पितृदोष दूर करण्यासाठी प्रार्थना करा. हा उपाय केल्याने व्यक्तीला घरातील समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. जर तुम्ही आयुष्यातील समस्या आणि अडथळ्यांनी त्रस्त असाल तर याचे कारण पितृदोष असू शकते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आषाढ अमावस्येला एक सोपा उपाय करू शकता. यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी जावे आणि दिवा लावावे आणि तिथे काही अन्नपदार्थ ठेवावे. हा उपाय केल्यानंतर घरी येताना चुकूनही मागे वळून पाहू नये. तसेच व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होतो. तसेच हे तुमचे नशीब देखील बदलू शकते. तसेच करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग देखील उघडू शकते. तसेच अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा सोबतच एक छोटेसे काम देखील तुम्ही केले पाहिजे. यामुळे व्यक्तीचे जीवन आनंदाने भरू शकते. या दिवशी किमान 11 किंवा 21 शनिस्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने व्यक्तीला शनिदेवाचे आशीर्वाद मिळू शकतात. तसेच जीवनात सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरणही आल्हाददायक राहते. जर तुमची कुंडली शनीसाठी अशुभ असेल तर आषाढ अमावस्येला कच्च्या नारळाचा वरचा भाग कापून तो वेगळा करावा. आता त्यात पीठ आणि साखर भरा आणि कापलेल्या नारळाच्या तुकड्याने ते झाकून टाका. यानंतर नारळावर काळा धागा किंवा मौली अशा प्रकारे गुंडाळा की त्याचा वरचा भाग थोडासा उघडा असेल. आता हा नारळ शांतपणे एखाद्या निर्जन ठिकाणी मातीत अशा प्रकारे गाडा की त्याचा वरचा भाग थोडा वर राहील. असे म्हटले जाते की जोपर्यंत मुंग्या ह्या नारळातील पीठ आणि साखर खात राहतात तोपर्यंत शनीचे आशीर्वाद व्यक्तीवर राहतात आणि त्याच्या अशुभ प्रभावापासून देखील मुक्तता मिळते. या उपायाचे वर्णन लाल किताबमध्ये देखील आढळते, जे तुमच्या जीवनात आनंदाची फुले फुलवू शकते. जर तुम्हाला शनी आणि राहूचा कोप होत असेल तर तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी एक छोटासा उपाय करू शकता. यासाठी प्रथम 1.25 किलो कोळसा खरेदी करा. ह्या दरम्यान लक्षात ठेवा की हा कोळसा फक्त लाकडाचा असावा. त्यानंतर कोळसा घ्या आणि तो वाहत्या पाण्यात किंवा नदीत प्रवाहित करा. आषाढ अमावस्येच्या दिवशी शांतपणे हा उपाय केल्याने व्यक्तीला शनी आणि राहूच्या कोपापासून मुक्तता मिळू शकते. यासोबतच जीवनातील समस्या देखील दूर होऊ शकतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला नक्की विसरू नका.